श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आषाढ महिन्यात आता संपत आला आहे. अगदी उरले आहेत 8 ते 10 दिवसच. आषाढ महिना जर बघायला गेला तर आषाढ महिन्यामध्ये आपण सेवेला सुरुवात करतो. आषाढानंतर बरेच सण सुरू होऊन जातात. म्हणजेच खरं तर सणांची सुरुवात ही आषाढ महिन्यातूनच होते. आजच्या व्हिडिओमध्ये आषाढ महिना संपण्याच्या आधी काही काम करायचे आहे, काही सेवा करायची आहे. स्पेशली महिलांनी त्यांच्याबद्दल आजची माहिती आहे. व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. सगळ्यात आधी आषाढ महिना सुरू झाला की चातुर्मास लागतो. चातुर्मास केव्हा सुरू होतो की जेव्हा देवशयनी आषाढी एकादशी येते. या चातुर्मासामध्ये आपण सगळेजण भगवान श्री हरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करावी. आता काय होतं तर तुम्हाला सांगते. श्रावण महिना आलं की आपण भोलेनाथांची सेवा करत असतो. लगेच गणपती बाप्पा येतात, पितृपक्ष येतात, नवरात्री येते. या सगळ्या सेवा करता करता आपण कुठलाही सण आला की त्याच देवांची आपण पूजा करत असतो, आराधना करत असतो. प्रत्येक दिवसाचं तेवढंच महत्व असतं. पण या चातुर्मासामध्ये सगळी सेवा करून आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते. सगळ्यात आधी तुम्हाला माहिती आहे का तर सगळ्यात महत्वाचं की आषाढ महिना हा मरीआई लक्ष्मीचा महिना मानला जातो. आता प्रत्येक गावात, प्रत्येक समाजामध्ये, बोलीभाषेमध्ये वेगवेगळ्या रूढी परंपरा आहेत. पण मला तर वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही परंपरा असेलच की आषाढ महिन्यामध्ये आपण देवीला नैवेद्य घेऊन जातो. आता प्रत्येक गावाला आपल्या साती आसऱ्याचं मंदिर असेल असं नाही, किंवा मरीआईचं मंदिर असेल असंही नाही. मग आपण काय करतो तर आपल्या गावची जी ग्रामदैवत आहे तिला आपण नैवेद्य दाखवत असतो. बऱ्याच ठिकाणी म्हसोबाला सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. आषाढ महिन्यामध्ये म्हसोबाची आपण पूजा पण करत असतो, आराधना करत असतो. बऱ्याच ठिकाणी म्हसोबाच्या नावाने मांसाहाराचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो, ज्याला आपण एखाद्या प्राणीचा बळी देणं म्हणतो. बघा, प्रत्येक गावात, प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्याकडे जर ही प्रथा नसेल, परंपरा नसेल, पण आषाढ महिन्यामध्ये तर एक तरी सवाशीण जेवू घालायची असते. मग जसं तुम्हाला सांगितलं की हा महिना हा मरीआईचा महिना असतो, तिचा मान सन्मान आपण करायचा असतो. आता तुमच्याकडे करत असेल किंवा तुम्ही केलं असेल तर अतिशय उत्तम. नसेल केलं तर काय करायचं, गाव आपली ग्रामदैवत असते. गावात एक लक्ष्मीचं मंदिर असतं. माता लक्ष्मीचं मंदिर असलं, कुठल्याही देवीचं मंदिर असेल तर 7 नैवेद्य किंवा 9 नैवेद्य. प्रत्येक गोष्टींमध्ये, प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत असते. परत एकदा सांगते, वेगळी पद्धत असते. कोणी 9 नैवेद्य नेतं तर कोणी 7 नैवेद्य नेतं. आता तुम्ही म्हणाल नैवेद्य म्हणजे नेमकी काय, तर त्या नैवेद्याला वरण, भात, मेथीची भाजी, अगदी खीर केली तरीही चालेल. आणि येताना त्या गोड पुऱ्या आपण जेव्हा दशम्या करतो बघा, गुळ टाकून पीठ भिजवून आपण त्या दशम्या करतो, तर तुम्ही त्या दशम्या आपण मोठ्या करतो आणि तो भाजतो. आपण या भाजायच्या नाहीत, त्याच्या गोड पुऱ्या करायच्या असतात. आणि याला खूप महत्व आहे. 2 पुऱ्या मिळून 1 नैवेद्य ठेवायचा. असा 7 किंवा 9 नैवेद्य ठेवायचा. वरण, भात, मेथीची भाजी, अगदी तुम्ही खीर केली तरीही अतिशय उत्तम. नाहीतर वरण, भात व मेथीची भाजी आणि गोड दशम्या, ज्याला आपण गोड पुऱ्या म्हणतो, याला खूप महत्व आहे. हे सगळं आपण जवळच्या देवीच्या मंदिरात जाऊन ते आपल्याला ठेवायचं असतं. नारळ फोडायचा, धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची असते. आणि वर्षभर आपण ज्या मार्गाने जातो, आपला परिवार आपल्या घरात सतत असतात, आपल्या मार्गात जे मार्गी एक नारळ फोडायचं असतं. अशी पद्धत असते. मी परत सांगते, तुमच्याकडे जी पद्धत असेल ती करा. पण नसेल तर ह्या महिन्यात देवीला नैवेद्य द्यायचा विसरू नका. त्याच्याच बरोबर तळण पण तळायचं, ज्याला आपण कुरडई, भजी, पापड हे सगळं म्हणतो. हे सगळं झालं तर आषाढ महिन्यामध्ये एक तरी सवाशीण जेव घातली पाहिजे. ताई, आमच्याकडे ही पद्धत नाही. आषाढ महिना हा देवीचा महिना मानला जातो. तुमच्याकडे पद्धत नसेल
तर एक सवाष्णी जेव घालण्याने आभाळ कोसळणार नाही, काहीही वाईट होणार नाही. आपल्याकडे जरी पद्धत नाहीये, खरं तर कधी कधी काही ठिकाणी असं होतं की चांगल्या पद्धती सुद्धा आपण अंमलबजावणी करत नाही. फक्त आपण काय करत असतो तर शारदीय नवरात्र करतो, चैत्र नवरात्री तर ताई आमच्याकडे करत नाही म्हणून आम्ही करतच नाही, पण चैत्र नवरात्र सुद्धा करावी लागते. तुम्हाला माहित आहे का, आषाढ महिन्यात मध्ये गुप्त नवरात्र सुद्धा सुरू झालेली आहे. म्हणजेच ती आता सुरू झाली आहे, ती आता संपली पण 6 तारखेला सुरू झाली, 15 तारखेला संपली. पण उद्या कालाष्टमी म्हणजे कालाष्टमी झालेली आहे. आता उद्या अष्टमीला तुम्हाला अमावस्यापर्यंत कुठल्याही आपल्या घराच्या संरक्षणासाठी, घरात कुठलीही अडचण, बाधा, संकट कधी येऊ नये याच्यासाठी दुर्गा सप्तमीचे पाठ करायचा आहे. आता दुर्गा सप्तशती पाठ हा घरातल्या कुलस्त्रीनेच करायचा असतो. ताई मी विधवा आहे, हे करू शकते का? हो, बिनधास्त करा, अजिबात कुठलंही बंधन नाही. घरातल्या कोणतीही एक पाठ करावा. एक पाठ एका दिवसात एक पाठ करायला बसलं तर अवघी तुम्हाला आता आम्हाला 1 तास लागतो, कारण आपण रोज वाचून वाचून ते आपल्या बऱ्यापैकी पाठ होतं. जे नवीन आहेत तुम्हाला 1.5 तास लागल. तर तुम्हाला या 8 दिवसामध्ये रविवार ते रविवार 2-2 अध्याय तरी तुम्ही पठण केलं तरी पण चालेल. तुमचं एक दुर्गा सप्तशती पाठ होईल. बऱ्याच वेळा आपल्याला संसारिक अडचणी असतात. आता संसारिक अडचणी जरी म्हणल्या गेलं तरी येतात. ताई मासिक धर्म येणार आहे, किंवा आमच्या घरात मांसाहार होतो, आम्ही स्वतः मांसाहार करतो, तर श्रावण लागणार आहे, मग आम्ही कसं करायचं? अगदी मंगळवार किंवा शुक्रवारी एक दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्ण देवी कवच ते क्षमापदन स्तोत्रपर्यंत सगळं तुम्हाला वाचायचं आहे. ज्यांच्याकडे दुर्गा सप्तशती ग्रंथ नाही, जे नवीन स्वामी भक्त आहेत, त्यांना सांगते जवळच्या केंद्रातून दुर्गा सप्तशती ग्रंथ घेऊन या. कारण आता सणवार सुरू होणार आहे, वेळेवर काहीही मिळत नाही. माझा पण अगदी छोटी गोष्ट राहिली तर वेळेवर मिळत नाही. म्हणूनच आता जवळच्या केंद्रात जाऊन तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथ किंवा अवघी तुमच्याकडे देवी महात्म्य असेल त्याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. या 8 दिवसामध्ये दुर्गाष्टमीच्या दिवसानंतर तुम्हाला हे सुरुवात करायचं आहे. अगदी उद्या जरी तुम्ही संपूर्ण पाठ केला तरी हरकत नाही. आता पाठ केल्यानंतर मांसाहार खाऊ का? अजिबात नाही. मंगळवारी पाठ केला तर मांसाहार खाऊ का? नाही. ज्या दिवशी तुम्ही पाठ करणार आहात त्या दिवशी मांसाहार कडकडीत वर्ज्य म्हणून तुम्ही तुमचं ठरवा. आता देवीचा वार मंगळवार असतो म्हणून मी तुम्हाला सांगते, ज्यांना सोमवारी करायचे म्हणजे आज त्यांनी करू शकता. आता गुरु माऊलींनी काय सांगितलं की भैरवचंडीची सेवा करावी. आता जर तुमच्या जवळपास केंद्रात तर भैरवचंडीची सेवा होत असेल तर आवर्जून या भैरवचंडीची सेवा इतकी उच्च कोटीची सेवा आहे. आपण जर करायला गेलो ना 5-7 हजार रुपये असे जातील. पण केंद्रात भैरवचंडीची पाठ होतो. आता भैरवचंडी याबद्दल बऱ्याच कमेंट्स आल्या, त्याच्यावर मी नक्कीच एखादा व्हिडिओ पण आता फक्त सांगते की जवळच्या केंद्रात जर तुमची दुर्गा सप्तशतीची पाठ होत असेल, कारण गुरु माऊलींनी सांगितलं आहे, तर अर्थात पाठाला सुरुवात होईल. उद्यापासून एक तरी पाठ तुम्ही अटेंड करा. ज्यांना घरात करणं शक्य होत नाही त्यांनी काही ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत. कुलदेवीची ओटी भरायची आहे. आखाडात ज्याला काही ठिकाणी आखाड महिना म्हटला जातो, काही ठिकाणी आषाढ महिना म्हटलं जातं. आखाड आता गावाकडची मी आहे, म्हणजे गावाकड आखाड महिना असंच म्हटलं जातं. तर तुम्ही जी सवाशीण जेव करणार आहात, आता बघा तुम्ही समजा जर उद्या तुम्ही जर वरण भाताचा नैवेद्य देवीला टाकलं आणि तेच भोजन जर तुम्ही एखाद्या सवाशिणीला दिलं, तिला जेवायला बोलवलं, तिची ओटी जरी भरली, अगदी तुम्ही ब्लाउज पीस घ्या, त्याच्यावर गहू टाका, गव्हाने ओटी जरी भरली तरी हरकत नाही. गहू घेऊन तुम्ही ब्लाउज पीसने ओटी भरली तरीही चालेल. यथाशक्ती ओटी भरायची आहे. 1 रुपये, 10 रुपये म्हणजेच 1 रुपयाने 11 तुम्हाला दक्षिणा टाकायच्या आहेत. आणि ओटीचं सामान जे आहे तुमच्याकडे घरात अवेलेबल ते ठेवायचं आहे. आणि लक्ष्मी स्वरूप मानून स्त्रीची तुम्हाला ओटी भरायची आहे. या 8 दिवसामध्ये हे काम उरकून घ्या. श्रावण महिना लागणार आहे. ताई श्रावणात तुम्ही देवीची ओटी सवाशीण घालू शकता.
पण आषाढ महिना हा देवीसाठी समर्पित मानला जातो. जसं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायला लागतो आहोत आपण. तुमच्याकडे व माझ्याकडेपर्यंत बऱ्याच महिला ताई आम्ही एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम तुम्हाला जेवढं वेळा म्हणता येईल, विषम संकेत 1, 3, 5, 7 जेवढं वेळा, आता समजा जर आता तुम्ही 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र पठन केलं, उद्या तुम्हाला 3 वेळा करायचं असेल, 5 वेळा करायला हरकत नाही. सेवा कधी मोजून मापून करू नका. देवाकडे मागताना आपण कधी मोजून मापून मागत नाही. म्हणून सेवा जशी जमेल तशी संसार सांभाळून, संसारातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून तुम्हाला सेवा करायची आहे. आता आमच्याकडे ही पद्धत नाहीये महिलांनो, ही पद्धत नाहीये, पण या गोष्टी आहेत ज्या आपण फॉलो करायला पाहिजे. आमच्या सासूबाईंनी नाही केलं, आमच्या आजी सासूनी नाही केलं, त्याच्यामुळे अडचणी येतात. काही नाही, केंद्रात मार्गदर्शन केलं जातं, मग आमच्याकडे नाही करत, मग आम्ही नाही करणार, मग त्याचमुळेच तर या सगळ्या अडचणी येतात. एक सवासीन जेव घातल्यावर काय बिघडणार आहे सांगा बर? एका सवासनीची ओटी भरल्यावर काय बिघडणार आहे? काहीच बिघडणार नाही, उलट चांगलंच होणार आहे. तुम्हाला माहित आहे का, आषाढ महिन्यात लोक आपल्या मूळ पीठावर जातात. आपला जो काही कुळाचार आहे ते देखील आषाढ महिन्यात केलं जातं. परंतु तुम्हाला जर खरंच जवळ असला तर आमचं तर माहूर आहे, इतकं लांब की जाऊ शकत नाही. पण तुम्हाला सांगते, 1-2 दिवस झाले की म्हणजे माझा नवरा व माझे पती जाऊन आलेत ट्रेनने. जायचं ट्रेनने, यायचंही तिथून. नंदीग्रामने केले आहे, त्याच नंदीग्रामने ते रिटर्न्स आलेले आहेत. लहान बाळ असल्यामुळे मला शक्य नाही, तर ते दरवर्षी न चुकता आषाढ महिन्यात जातात. तर हो, आषाढ महिना आहे तर हे तुम्हाला शक्य नाही होत, तर जवळपास मंदिर असेल की आता मी जर जाऊ शकत नाही, पण आमच्या जवळ आहे रेणुका मातेचं मंदिर, तिथे जाऊन देवीचा मान सन्मान, अगदी दर्शनाला तरी तुम्ही कुलश्रीचं स्वामिनीचं दर्शन, आपण जवळपास मंदिर असेल की तिथे जा, नाहीतर तुळजाभवानीच्या मंदिरात जा. बरेच ऑप्शन आहेत, पण सेवा करा. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या वर्षातून एकदाच होतात. आपण सवाशीण भोजन फार कमी वेळात केला जातो. कुठला तरी कार्यक्रम असला, घरात कुठला कार्यक्रम असला तरच केलं जातं. पण आषाढ महिन्यात एक तरी सवाष्णी तुमच्या घरात जेवलीच पाहिजे. आणि कमीत कमी एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्यच होणार नाही, त्या आमच्याकडनं नाही झालं तर काय करावं, तर सिद्धकुंचिका स्तोत्रम तुम्ही पठन करावं. सिद्धकुंचिका स्तोत्रम जेव्हा तुम्ही 11 वेळा पठन कराल, तेव्हा एक दुर्गा सप्तशती पाठाचा तुम्हाला फळ मिळेल. याचा अर्थ असा की दुर्गा सप्तशती पाठ मला करायचं नाहीये, खूपच अडचण आहे, लहान बाळ आहे, घरातील काम आहे, सेवा चालत नाही, मी काहीतरी नवीन केलं तर घरातले मला बोलतील. आपण कुठल्या कुलदेवीची सेवा करत आहोत, कोणीही तुम्हाला बोलणार नाही. आणि बोललं तरी पण सगळं देव बघणारी असतात. म्हणून तुम्हाला जर सिद्धकुंजिका खूप छोटा आहे, खूप सुंदरही वाचायला अडचण होईल, दररोज 11 वेळा किंवा एकच दिवशी. आता समजा मला मंगळवारी पाठ करायचा आहे, माझ्याकडे नाही, शक्य झालं तर मंगळवारी 11 वेळा तरी सिद्धकुंजिका स्तोत्रम करेल, की जेणेकरून माझ्याकडून ही सेवा होईल आणि त्याचं मला समाधान वाटेल की नाही, माझ्याकडची सेवा झाली आहे, माझ्या कुलस्वामिनीची सेवा झाली आहे. तुम्हाला माहित आहे, कुळाचार, कुळदेवीची सेवा, अर्चा, उपासना किती महत्वाची असते. ठीक आहे, तर या 8 दिवसांमध्ये म्हणजेच येणारा रविवार ते रविवार अमावस्या आहे, म्हणजे शनिवार ते शनिवार मध्ये तुम्हाला जेवढ्या सेवा सांगितल्या आहेत तेवढ्या तुम्ही करायचा प्रयत्न करा. आणि कराच, मी तुम्हाला सांगेन, कराच. आणि एक सवय लावा, परंपरा आहे, हिरडी आहे, याने काहीही होत नाही. एखादी गोष्ट देवांची वाढवा. देव शिक्षा देत नाही, उलट याने तुमच्या अडचणी, तुमचे जे काही मानसिक त्रास आहे, मानसिक समस्या आहे किंवा सांसारिक समस्या आहेत, खूप जास्त प्रमाणात कमी होतील. आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.